नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता लवकरच नवरात्र सुरू होत आहे. तर नवरात्रीमध्ये काय कराव्या आणि काय गोष्टी करू नये त्याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. काही काही गोष्टी करणे आवश्यक आहे आणि काही गोष्टी टाळल्या पाहिजे. तर नवरात्रीमध्ये काय करावे आणि काय करू नये. नवरात्रीमध्ये आपण आपल्या संपूर्ण घराची साफसफाई करावी. आपल्या देवघराची पण स्वच्छ साफसफाई करावी आणि घराच्या दारावर आपण हळद कुंकू लावून आपले आईच्या पावलांचे ठसे लावावे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक लावावे. जेव्हा तुम्ही माता दुर्गेची पूजा कराल तेव्हा सर्व साहित्य सोबत ठेवावे, जेणेकरून तुम्हाला पूजा करताना वारंवार उठावे लागणार नाही. मध्यंतरी पूजेतून उठणे चांगले मानले जात नाही. घरामध्ये घटस्थापना करावी. सकाळ संध्याकाळ मातेची आरती करावी, पूजा करावी. नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसातील विविध रंगांना विशेष महत्व आहे. तसेच दररोज आईला तिच्या आवडत्या गोष्टी अर्पण कराव्या. ईशान्य दिशेला देवीची पूजा करावी. पूजेच्या ठिकाणी अखंड ज्योती आग्नेय दिशेला ठेवावी. कलशाची स्थापना शुभ मुहूर्तावरच करावी. उपवासात फळे, ज्यूस, दूध यांचे सेवन करू शकतात. अखंड ज्योत असेल तर नियमित तूप किंवा तेल टाकत राहावे, याची विशेष काळजी घ्यावी. देवीची पूजा केल्यानंतर दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालीसा पाठ करावा. भजन करावे, तरच व्रताचं फळ मिळतं. नवरात्रीमध्ये कन्या पूजा पण खूप विशेष फलदायी मानली जाते. अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी 9 मुलींची पूजा करून त्यांना भोजन द्यावे. नवरात्रीमध्ये पवित्रतेची विशेष काळजी घ्यावी. शरीर शुद्ध आणि मन दोन्ही शुद्ध खूप असणे गरजेचे आहे. 9 दिवस घरात घाण राहू देऊ नका. दररोज आंघोळीनंतर फक्त स्वच्छ धुतलेले कपडे घालावे. कोणत्याही बद्दल वाईट विचार मनात आणू नका. देवीला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप करणे ही अत्यंत साधी पूजा आहे. परंतु जप फक्त स्वतःच्या जपमाळेनेच करावा. मंत्र जप करण्यासाठी मंत्राचा उच्चार मनातल्या मनात करू नका, पण मनापासून जप करा. पूजेमध्ये मातेला दुर्वा अर्पण करू नका. दुर्वा मातेच्या पूजेत वर्ज्य आहेत. ज्या घरामध्ये घटस्थापना होते आणि अखंड ज्योत प्रज्वलित असते किंवा जे व्रत करतात त्यांनी 9 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करावे, अन्यथा उपवासाचे फळ मिळत नाही. नवरात्रीमध्ये तुम्ही जितके दिवस व्रत कराल तितके दिवस पूर्ण करा. पहिल्या दिवशी आणि अष्टमी किंवा नवमीचं व्रत केल्यानेही पूजेचे पूर्ण फळ मिळते. 9 दिवस घरी फक्त सात्विक अन्न बनवा. त्याच वेळी फक्त अन्न, मांस किंवा अल्कोहोलचा वापर करणे मनाई आहे. असे केल्याने देवीचा कोप होऊ शकतो. महिलांचा कधीही अपमान करू नये. विशेषतः नवरात्रीमध्ये महिला आणि मुलींवर अत्याचार करू नये. त्यांच्याशी गैरवर्तन करू नये. असे केल्याने देवीला राग येतो. तरी नवरात्रीमध्ये या गोष्टींचं पालन करणे खूप आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.